नमस्कार. पतंजली योगसूत्राच्या विवरणामध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी माझ्या स्लाइड शेअर करते. आपलं हे तिसरं सेशन आहे पतंजली योगसूत्राचं. पहिल्या 2 सेशन्समध्ये आपण बघितलं होतं, की एक इंट्रोडक्शनच घेत होतो आपण पतंजली योगसूत्राची. त्याच्यामध्ये आपण मागचं एक छोटंसं रिवाईज करते पटकन, म्हणजे आपल्याला सोपं पडेल. की पतंजलीचं बेसिक ओरिजिन काय आहे किंवा पतंजली इज अ कंपायलर और काय म्हणू आपण त्याला कमेंटेटर ऑफ हिरण्यगर्भास. हे मॅक्सिमाइज होत नाहीये, पण ठीक आहे. हिरण्यगर्भ हा मूळ ऑथर किंवा मूळ लेखक आहे, ज्याला ब्रह्माचा ही इज ऑल्सो नोन ॲज अ इन्कार्नेशन ऑफ लॉर्ड ब्रह्मा ऑल्सो. सो त्याची जी सूत्र आहेत, त्याचं जे योगाचं नॉलेज आहे, योगशास्त्राचं विषयी नॉलेज आहे, ते नॉलेज पतंजलीनी महर्षी पतंजली वॉज अ कमेंटेटर, अ कंपायलर ऑफ ऑल दिस कंप्लीट नॉलेज. आणि असं म्हटलं जातं की योगेन चित्तस्य पदेन वाचाम, आपण मागच्या वेळेला जी प्लेयर घेतली होती, की योगशास्त्राने चित्ताचं चित्तशुद्धी, आयुर्वेदासारख्या शरीरशास्त्राने शरीराच्या दोषांची शुद्धी किंवा मलाची शुद्धी आणि पदेन वाचाम. पदेन वाचा म्हणजे ग्रामर, ग्रामर किंवा संस्कृत सारख्या व्याकरणशास्त्राने वाक्शुद्धी करणारे ते पतंजली आहेत. सो अशा पतंजलीची आपण ओळख करून घेतली होती. त्याच्यानंतर आपण फाउंडेशन बघितलं होतं पतंजली योगसूत्राचं, जे सांख्यशास्त्र बेस्ड आहे. प्रकृती पुरुष म्हणजे काय आणि त्यांच्या संयोगातून जीव कसा म्हणजे जन्म घेतो किंवा ही सृष्टी कशी निर्माण होते याविषयी आपण बोललो होतो. प्रकृती त्रिगुणात्मक असते, त्याविषयी आपण व्यवस्थित उहापोह केला होता. आणि पर्पज पण समजून घेतला होता पतंजली योगसूत्राचा, की तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानं, म्हणजे मूळ आपल्या स्वरूपामध्ये, ज्याला स्वस्थ अवस्था किंवा वेगवेगळ्या शास्त्रांनी वेगवेगळ्या प्रकारच्या टर्मिनॉलॉजीज दिलेल्या आहेत, जसे कैवल्य, निर्वाण, मोक्ष. सो या स्टेजपर्यंत पोहोचणे हे पतंजलीचं पर्पज आहे किंवा मूळ उद्दिष्ट आहे, गोल आहे. काही एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह आहेत, की कैवल्य म्हणजे काय हे बघितलं होतं. त्याच्यानंतर या रस्त्यावर चालताना आपल्याला हेल्थ, माइंड कामनेस, स्ट्रेस मॅनेजमेंट, थॉट कंट्रोल हे सगळे ऑब्जेक्टिव्ह आपल्याला साध्य होत जातातच हळूहळू. याविषयी आपण बोललो होतो. आणि आपण पतंजली योगसूत्राची थोडक्यात ओळख करून घेतली होती. ते म्हणजे त्याच्यामध्ये 4 पाद, पाद म्हणजे 4 अध्याय असतात. समाधी पादमध्ये 51 सूत्र आहेत. विच टेल्स अबाउट द नीड ऑफ द योगशास्त्र, किंवा आपापल्या योगाची गरज काय आहे, योगशास्त्राची का गरज आहे. इट टॉक्स अबाउट दॅट. त्याच्यानंतर साधना पाद बघितला होता, त्याच्यामध्ये दुसरा चॅप्टर आहे. हा 55 सूत्र आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस ऑफ योगा सांगितलेली आहे, की तुम्हाला एक्झॅक्टली काय करायचं आहे या रस्त्यावर चालताना. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर आहे ते म्हणजे विभूती पाद. त्याच्यामध्ये 55 सूत्र आहेत, ज्याच्यामध्ये या रस्त्यावर चालताना काय काय गेन्स मिळतात किंवा काय काय शक्ती मिळते, सिद्धी मिळते याविषयी सांगितलेले आहे. आणि चौथा पाद आहे तो कैवल्य पाद आहे. चौथा चॅप्टर, ज्यामध्ये 34 सूत्र आहेत, जो बराचसा नॉलेज ओरिएंटेड किंवा सांख्यशास्त्रावर अवलंबून आहे, ज्याच्यामध्ये बेसिस सांगितलेले आहे. पूर्ण या पहिले 3 चॅप्टर हे प्रॅक्टिकल आहेत. चौथा चॅप्टर हे त्याचं इट टॉक्स अबाउट द फाउंडेशन और फाउंडेटिव्ह नॉलेज ऑफ द कम्प्लीट ऑल अबाउट 3 चॅप्टर्स. सो इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो होतो मागच्या वेळेला. सो आपण थोडंसं इन डिटेलमध्ये घेणार आहोत. आणि कसं आहे, की पतंजली योगसूत्राची टर्मिनॉलॉजी काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून प्रत्येक त्याचा जो शब्द आहे किंवा त्यांचे जे त्यांनी त्याच्यासाठी पदं वापरली आहेत, त्याचं आपण इंट्रोडक्शन ह्याच्यामध्ये होऊन जाईल. आणि हे आपण इन डिटेलमध्ये नेक्स्ट सेशन पासून घेणार आहोत. तर पहिल्या चॅप्टरमध्ये समाधी पादमध्ये नीड ऑफ द योगा सांगितलेली आहे. ओके, की योगाशी आपल्याला, योगशास्त्राची आपल्याला का बरं गरज पडते आहे, किंवा आपली अवस्था काय आहे मूलतः चित्तभूमीच सांगितलेले आहे. सो पहिले ते डेफिनेशन ऑफ द योगा सांगतात. चित्त म्हणजे काय, वृत्ती म्हणजे काय, चित्तवृत्ती निरोध म्हणजे काय याविषयी सांगितलेलं आहे. वृत्तीज सांगितलेले आहेत. आता वृत्तींविषयी थोडंसं बोलू इच्छिते. कारण सामान्यतः आपल्याला प्रॅक्टिकली कसं समजून घेता येईल या गोष्टी, की आपल्याला माहिती आहे, की आपले सुपर कॉम्प्युटर्स असतात, आपल्याकडे लॅपटॉप असतो, Android फोन्स आहेत, स्मार्टफोन्स आहेत. त्या प्रत्येकामध्ये काही आपण चिप्स टाकतो. ओके, किंवा काही फॉर्मॅट्स आहेत, Microsoft विंडोज आहेत, राइट? सो त्या फॉर्मॅट्स असतात. सो वृत्तीज आर लाइक दिस चिप्स. आपल्या हायटेक कॅमेराज असतात. त्या कॅमेराजमध्ये आपण बऱ्याचशा मेमरी कार्ड टाकतो, चिप्स टाकतो, राइट? सो वृत्तीज आर लाइक दॅट. काही फिडेड असतात, काही अनफिडेड असतात. बाय डिफॉल्ट असतात. जसे आपल्याकडे नवीन लॅपटॉप घेतला, की काही गोष्टी त्याच्यामध्ये मूलतःच असतात. काही गोष्टी आपण बाहेरून लोड करून घेतो, राइट? सो वृत्तीज वी कॅन अंडरस्टँड लाइक दिस मायक्रोचिप्स in our this supercomputer, which is called as a brain, okay, or perception. So basically praman is the knowledge, the way of perception of the knowledge, किंवा जे
राईट नॉलेज आपण परस्यू करतो, ती एक वृत्ती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर विपर्यय. विपर्यय म्हणजे बऱ्याच वेळेला नॉलेज हे वेगळ्या फॉर्म मध्ये आपल्याकडे येतं, म्हणजे समोर एक असतं आणि आपण ते वेगळ्या पद्धतीने परस्यू करतो. सो दॅट इज अ फॉल्स नॉलेज ऑर अ डिफरंट काइंड ऑफ अ नॉलेज. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज अ विपर्यय. कारण हे शब्द थोडेसे आपल्याला परिचित झाले पाहिजेत. अनेक लोकांना असतील, पतंजली योगसूत्र वाचलेली पण आहेत अनेक इथे उपस्थित. परंतु ज्यांना पतंजली योगसूत्राचा फर्स्ट टाइम एक्सपोजर आहे त्यांच्यासाठी सांगते की प्रमाण, त्याच्यानंतर विपर्यय. जस्ट अ मिनिट. जस्ट अ मिनिट, मी पुन्हा एकदा शेअर करते, थोडंसं डिस्टर्बन्स होतोय. हा, ओके. सो आपण समाधी पदाविषयी बोलत आहोत. तो बऱ्याच वेळेला प्रमाण असा शब्द वापरला जातो. 3 प्रकारचे प्रमाण आहेत. त्याच्यानंतर विपर्यय ही एक वृत्ती सांगितलेली आहे. जी एक वेगळ्या प्रकारचं आपण परसेप्शन करतो. जसं रोप आणि स्नेकचं उदाहरण सांगितलं जातं, की कदाचित अंधारामध्ये जेव्हा मी चालत असते एखाद्या रस्त्यानी, तेव्हा मला एखादी दोरी पडली असेल, तर ती मला सापासारखी वाटते. सो आय परसीव्ह दॅट रोप ॲज अ स्नेक. सो माझी लिमिटेशन आहे किंवा म्हणजे माझं रॉंग परसेप्शन आहे. सो दॅट इज कॉल्ड एज अ विपर्यय. आपण डिटेलमध्ये बोलू या विषयावर. त्याच्यानंतर विकल्प. विकल्प अशी एक तिसरी वृत्ती सांगितली आहे, जी फॅन्टसी किंवा इमॅजिनेशन मध्ये जाते. म्हणजे लोकांच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विकल्प असतात किंवा कल्पना असतात, की एखादी गोष्ट झाल्यानंतर असं व्हायला पाहिजे, दुसरी गोष्ट झाल्यानंतर तसं व्हायला पाहिजे. काही कुठल्याही प्रकारच्या इमॅजिनेशन्स असतात, की ज्या कधीही अस्तित्वात येऊ शकत नाहीत. ओके, अशा जेव्हा मनस्थितीमध्ये किंवा अशी वृत्ती जेव्हा ऍक्टिव्हेट होत असते, त्यावेळेला अ पर्सन मे फेस इश्यू. त्याच्यानंतर निद्रा. निद्रा ही म्हणजे ही एक चौथी वृत्ती मानली गेली जाते. बऱ्याच वेळेला लोक डोळे उघडे ठेवून सुद्धा झोपतात. सो किंवा आपण एखाद्या काय म्हणू आपण त्याला, आपण एखाद्या थॉट प्रोसेसच्या निद्रेमध्ये असतो, राईट? किंवा त्याच्याने किंवा एखाद्या थॉटच्या निद्रेमध्ये असतो किंवा एखाद्या गोष्टीने प्रभावित झालेलो असतो, जेणेकरून आपल्याला सत्य कधी कधी समजत नाही. तर अशी पण निद्रा. आणि लिटरली निद्रा, जिथे आपल्याला डीप रॅपिड आय मुवमेंट, आरईएम स्लीप, नॉन आरईएम स्लीप असं मेडिकली म्हटलं जातं, की जी रॅपिड नॉन आरईएम स्लीप जी असते, ज्याच्यामध्ये रॅपिड आय मुवमेंट नसतात, ज्याला आपण डीप स्लीप असं म्हणतो, ती सुद्धा एक प्रकारची वृत्ती मानली गेलेली आहे. त्याच्यानंतर आहे स्मृती. स्मृती म्हणजे मेमरी. जेवढ्या प्रचंड प्रकारच्या मेमरीज आपल्या जेव्हापासून आपण जन्माला आलो आहोत तेव्हापर्यंत सगळ्या त्या ब्रेनमध्ये स्टोअर होत असतात. तर त्याही एक प्रकारच्या वृत्तीज अशा सांगितल्या जातात. आता या वृत्तीज ज्या आहेत या 2 प्रकारच्या असतात, एक क्लिष्ट आणि अक्लिष्ट. म्हणजे काही वृत्तीज ह्या काही माणसांसाठी कम्फर्टेबल असतात, काही वृत्तीज त्याच वृत्तीज दुसऱ्या माणसांसाठी अनकम्फर्टेबल होऊ शकतात. किंवा कधी कधी काही स्मृतीज आपल्याला नकोशा असतात, बरोबर आहे, तर काही स्मृतीज आपल्याला हव्याव्याशा वाटतात. सेम विथ विकल्प, विपर्यय. काही वेळेला आपण एखाद्या चुकीचं नॉलेज परस्यू करतो, पण ते आपल्याला फायदेशीर ठरतं. किंवा काही वेळेला तेच नॉलेज आपल्याला जरी चुकीचं आहे तरी ते नुकसानदायक ठरतं. सो दिस कॅन बी पेनफुल, दिस कॅन क्रिएट अ हॅपीनेस ऑल्सो. सो क्लिष्ट अक्लिष्ट अशा 2 प्रकारच्या हे आहेत. काय नाही, बरोबर, ओके, फाईन. सो अशा प्रकारे समाधीपादामध्ये वृत्तीच सांगितलेली आहे. त्याच्यानंतर मेथड टू कंट्रोल द वृत्तीज असं सांगितलेलं आहे, की अभ्यास, तन्वी वैराग्य, अभ्यास वैराग्य, अशा 2 पद्धती सांगितल्या. आता अभ्यास म्हणजे काय? कसला अभ्यास करायचा आहे? ज्या वृत्ती आपल्याला पेनफुल वाटत आहेत, ज्या क्लिष्ट वाटत आहेत, त्यांचं जेव्हा आपल्याशी एक्सपोजर होतं किंवा आपण त्या वृत्तीमध्ये जेव्हा असतो, त्यावेळेला आपल्याला त्याला पेन कसं कमी करता येईल. सो दिस इज अ स्लो अँड स्टडी सेल्फ स्टडी, की त्याच्यामुळे आपण त्याचं कंटिन्युअसली सारखं एक्सपोजर करून करून त्याच्यामध्ये आपण कुठल्या गोष्टीला अटॅचमेंट होतोय आणि कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होतो आहे, ह्याचं जेव्हा आपण हळूहळू एक साधना किंवा हा जो अभ्यास करत जातो, त्या अभ्यासाने त्याच्यातली पेन कमी होतं. ओके, सो अभ्यास, कंटिन्युअस एक्सपोजर, रिपीटेड प्रॅक्टिस ऑफ विथड्रॉइंग अवर चित्त शक्ती. चित्त म्हणजे काय आपण पुढे बघणार आहोत, की ती चित्त शक्ती जी आहे, जे चित्त आहे त्याला त्याच्यामध्ये त्या
वृत्तीमध्ये अटॅच न होऊ देणं, ही जी प्रॅक्टिस आहे ह्याला कंटिन्युअस अभ्यास किंवा प्रॅक्टिस असं म्हणतात. आणि वैराग्य, वैराग्य म्हणजे तो मी नव्हे किंवा त्याच्याशी माझं संलग्नता होता कामा नये. हे बाहेर जे काही वेगवेगळ्या वृत्तीमध्ये आपण फिरत असतो किंवा असं म्हणूया आपण, ह्या सगळ्यांना मी जनरली म्हणते की भ्रमण, विपरे, विकल्प, निद्रा, स्मृती या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत. जसं आपण एखाद्या फेअरवेल मध्ये जातो आणि तिथे राईड्स असतात, बरोबर. सो ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स आहेत आणि जरी मी ते राईड मधून फिरत असले आणि मला काय कधी कधी काही राईड्स मला डेंजरस वाटतात, कधी कधी काही राईड्स मला सुखकारक वाटतात. सो मी कुठल्याही कम्फर्टेबल राईडमध्ये बसो नाही तर अनकम्फर्टेबल राईडमध्ये बसो, पण मला थोडासा अनकम्फर्ट इज ऑल्सो अ काइंड ऑफ अ हॅपीनेस. सो वी शुड एबल टू एन्जॉय दॅट अनकम्फर्ट ऑल्सो. सो अशा प्रकारे कुठल्याही राईडमध्ये बसल्यानंतर आपलं स्वत्व टिकवणे किंवा आपला हॅपीनेस टिकवणे, त्याच्यासाठी त्याच्याशी वैराग्य. आता समजा एखादी राईड असेल ज्याच्यामध्ये मी म्हणजे मला अनकम्फर्टेबल होत आहे समथिंग, पण त्या राईडमध्ये मला माहिती आहे की मी फार काळ या राईडमध्ये राहणार नाहीये, मी कधी ना कधी या राईडमधनं उतरणार आहे. सो आय विल होल्ड माय पेशन्स. सो हे अशा प्रकारचं जे वैराग्य, म्हणजे तिथे माझी डिटॅचमेंट होते त्या राईडशी, की आज ना उद्या 2 मिनिटांनी 4 मिनिटांनी ही संपणार आहे राईड. सो मी देन आय विल बी अगेन हॅपी. सो तिथे मी डिटॅच होते त्या गोष्टींशी, ज्याच्याशी माझा अनकम्फर्ट, ज्यांच्यामुळे मला अनकम्फर्ट क्रिएट होतो आहे त्याच्याशी मी डिटॅच होते आहे. अँड आय एम ट्राईंग टू मेंटेन माय हॅपीनेस. सो हे वैराग्य म्हणजे प्रॅक्टिस करायला डिफिकल्ट आहे, पण आपण वैराग्य इज अ काइंड ऑफ अ टूल टू कंट्रोल ओव्हर दिस वृत्तीज, किंवा या वृत्तीज मधून जे काही पेन क्रिएट होतं त्याच्यातून म्हणजे त्याच्यातून त्याचं सोल्युशन आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या समाधी सांगितलेल्या आहेत समाधी पादामध्ये, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी वगैरे. कन्सेप्ट ऑफ गॉड सांगितलेलं आहे. आस्तिक दर्शन आहे, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, न्याय वैशेषिक मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं. ही सगळी आस्तिक दर्शनं आहेत. त्यामुळे आस्तिक दर्शनं, आस्तिक दर्शनं जी पूर्णतः क्रिएटरला मानतात, आत्म्याला मानतात. ओके, आत्मा, परमात्मा किंवा एक कॉस्मिक कॉन्शियसनेसला मानतात. त्यामुळे कन्सेप्ट ऑफ पतंजलीने ईश्वराविषयी म्हणजे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्या स्टेटमध्ये जाण्यासाठी लागणारे प्रणव जपासारखे काही उपायही त्यांनी सांगितलेले आहेत याच्यामध्ये. आता या साधनेमध्ये चालत असताना काही जे ऑब्स्टेकल्स आहेत, काही बरेच अडथळे येतात या ह्याच्यामध्ये. कधी कधी आपण ती स्टेट मेंटेन करतो, पुन्हा जसं मागच्या वेळेला म्हटलं होतं, पुन्हा आपण पूर्वस्थितीवर येतो, पुन्हा आपल्याला क्लेश वगैरे क्रिएट होतात किंवा दुःख क्रिएट होतं. पण अशा पद्धतीने पुन्हा आपण कुठेतरी आपल्याला एखादं असं अशी लेक्चर्स आपण अटेंड करतो, कोणाचा सत्संग करतो, पुन्हा आपला प्रवास सुरू होतो. सो या हा जो पाथ आहे, हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरचे जे अडथळे आहेत त्याच्याविषयी सुद्धा पतंजलीने समाधी पादामध्ये वर्णन केलेलं आहे. सो दॅट्स कॉल्ड एज अ अंतरायास. अंतरायास म्हणजे आतमध्ये, हे सगळं वर्ल्ड आतमध्येच आहे. पहिली गोष्ट म्हणजे पतंजली इज एव्हरीथिंग अबाउट द इनर वर्ल्ड. ओके, इट व्हेरी लेस, ॲट व्हेरी फ्यू स्पॉट्स ही टॉक्स अबाउट द एक्सटर्नल वर्ल्ड किंवा एक्सटर्नल प्रॅक्टिसेस. इट्स कम्प्लिटली इंटरनल मेंटल प्रॅक्टिसेस आहेत पतंजली योगसूत्रामध्ये. त्याच्यानंतर सेकंड पाथ येतो, सेकंड पाथ किंवा सेकंड चॅप्टर येतो, तो म्हणजे साधना पाथ. ओके, इट टॉक्स अबाउट अ प्रॅक्टिस ऑफ योगा. त्याला क्रिया योगा असं म्हटलं जातं. सो फर्स्ट सूत्र आहे क्रिया योगाचं, की तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान. आता तपस म्हणजे काय? तपधातू आहे, संस्कृत धातूच्या लोकांना माहिती आहे की तपधातू आहे. तपस म्हणजे अशी कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी जी आपल्या ज्या स्ट्रेंथ असतात त्या स्ट्रेच करतात. ओके, म्हणजे समजा की मी आज 2 तास अभ्यास करू शकते, 2 तासाच्या वरती मी अभ्यास करू शकत नाही. सो आय एम स्ट्रेचिंग माय लिमिट्स. ही माझी लिमिटेशन आहे की मी 2 तास अभ्यास करू शकते किंवा मी सकाळी 5 वाजता उठू शकते, त्याच्या आधी मी उठू शकत नाहीये. दिस इज माय लिमिट, की आज 15 तासच काम करू शकते. प्रत्येकाच्या लिमिट्स असतात. स्ट्रेचिंग दॅट लिमिट, त्या लिमिट स्ट्रेच करता येतात. तर मी प्रॅक्टिस करीन की जर मला 5 वाजताच उठता येते, 5 वाजता आधी उठता येत नाही, तर माझ्यासाठी 4 वाजता उठणं इज अ काइंड ऑफ अ तप. ओके, सो अशा वेगवेगळ्या ज्या ज्या प्रत्येकाच्या पर्सनल लिमिट्स आहेत त्या लिमिट्सना स्ट्रेच करणं. ओके, जसं रबर आपण स्ट्रेच करतो आणि रबर मोठा होऊ शकतो, तसं आपल्या लिमिटेशन्स पण आपण लिमिटेशन्स म्हणजे आपल्या स्ट्रेंथ जे आहेत त्या वाढवू शकतो, म्हणजे लिमिटेशन्स कमी करू शकतो. अशा प्रकारची कुठलीही ऍक्टिव्हिटी इज कॉल्ड एज अ तपस किंवा इज कॉल्ड एज अ तप, ज्याच्यामध्ये अग्नी किंवा ज्याच्यामध्ये मनुष्य अग्नीची हे माहिती आहे, स्वरूप किंवा अग्नीचा गुणधर्म माहिती आहे. इट बर्न्स, राईट.
त्याच्यामध्ये आपल्या लिमिटेशन्स बर्न केल्या जातात किंवा आपल्या शारीरिकरित्या किंवा मानसिकरित्या कुठल्याही पद्धतीने जिथे अग्नी क्रिएट होतो किंवा जिथे आणि अग्नी काय करतो, अग्नी ट्रान्सफॉर्म करतो. अग्नीचं मूलभूत तत्व आहे अग्नी महाभूताचं ट्रान्सफॉर्मेशन. तो एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये त्या व्यक्तीला ट्रान्सफॉर्म करतो. ओके, किंवा त्या गोष्टीला ट्रान्सफॉर्म करतो कुठल्याही. सो अशा प्रकारची कुठलीही ऍक्टिव्हिटी जिथे मनुष्याच्या लिमिट्स स्ट्रेच होतात किंवा तो आणखीन जास्तीत जास्त स्ट्रेंथफुल बनू शकतो किंवा तो जास्तीत जास्त सामर्थ्यशील बनू शकतो. अशा प्रकारची कुठलीही ऍक्टिव्हिटी ही तपस आहे. काही तप ही शास्त्रांमध्ये सांगितलेली आहेत. काही स्वतःहून लोक नव्या नव्या पद्धतीने म्हणजे एक्सप्लोर पण करत असतात. त्याच्यानंतर स्वाध्याय हा जो प्रकार आता वर्कशॉप चालू आहे हा स्वाध्याय चालू आहे. बरोबर, सेल्फ स्टडी. मग ते सेल्फ स्टडी तुम्ही स्वतः शास्त्रांची पुस्तकं वाचू शकता किंवा जे काही नॉलेज आहे ते गेन करू शकता, व्हिडिओज ऐकता, युट्यूबवर हे करता, असे वर्कशॉप्स अटेंड करता. सो दिस इज अ काइंड ऑफ अ स्वाध्याय, स्वतःचा अभ्यास. आपल्याला पडलेले जे प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी केलेली जी ऍक्टिव्हिटी असते त्याला स्वाध्याय असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर ईश्वर प्रणिधान. एवढं सगळं केल्यानंतर आपल्याला म्हणजे आपण एवढ्या सगळ्या गोष्टी बोलतो की मी करतो, मी करतोय, मी करतोय, पण त्याच्या इच्छेशिवाय त्या गोष्टी शक्य नाहीत. त्यामुळे हे जेव्हा माणसाला समजतं की एका पॉइंटमध्ये प्रत्येकाला समजतं की त्याच्याशिवाय मी हे करू शकत नाही आहे आणि हे जे काही मला मिळतं हे त्याच्यामुळे मिळतं आहे. मग तुम्ही त्याला काही म्हणा, राम रहीम, काही व्हॉट एव्हर इट इज, कृष्ण, राम, काही जे काही शक्ती माता, काय जे म्हणायचं असेल तुम्ही त्याला म्हणू शकता. काही लोकांना काहीच मान्य नसतं देव, त्यांना निसर्ग मान्य असतो, तर तसंही म्हणू शकतात. पण त्या क्रिएटर किंवा त्या शक्तीमुळे आपल्याला या गोष्टी मिळता आहेत की आपण या गोष्टी करू शकतो आणि त्यामुळे त्याच्यासमोर सरेंडर आहे. बऱ्याचशा ह्याच्यामध्ये सांगितलेलं असतं की दैव हे फार महत्वाचं आहे. सक्सेस, भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की सक्सेससाठी षट अनुष्ठानं जास्त महत्वाची असतात. तर त्यामुळे दैव हे फार महत्वाचं आहे. दैवाचं पाठबळ असल्याशिवाय गोष्टी घडत नाहीत किंवा सक्सेसफुल होत नाहीत. त्यामुळे ईश्वर प्रणिधान, ईश्वरा प्रती सरेंडर होणे, हा या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. पण खूप लेफ्ट ब्रेन डॉमिनंट लोक असतात किंवा आपण म्हणू की जे लोक रॅशनल थिंकर्स असतात, दे डिनाय द एक्झिस्टन्स ऑफ दॅट रियालिटी. ओके, सो आणि त्यांना कुठेतरी शांती जर मिळवायची असेल तर यू हॅव टू ट्रस्ट इन द अल्टिमेट रियालिटी. ओके, किंवा त्याच्यामुळे मनामध्ये पीस क्रिएट होतो, शांती क्रिएट होते. तर अशा प्रकारचे 3 क्रियायोग त्यांनी साधना पदामध्ये सांगितलेले आहे की हे फॉलो करायचे आहेत आपल्याला. तपस फॉलो करायचे आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची तप करायची आहेत, निरंतर अध्ययन करत राहिलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे हे सगळं करताना ईश्वर प्रणिधान किंवा ईश्वराविषयी किंवा द अल्टिमेट रियालिटी विषयी तुम्हाला सश्रद्ध भाव असला पाहिजे. ओके, देन ही टॉक्स अबाउट द क्लेशास इन साधनापाद. क्लेशास म्हणजे काय आहे की या पृथ्वीवर आपण जन्म का घेतला त्याची काही कारणं आहेत. ओके, किंवा काही या क्लेशांमुळे ऍक्च्युअली स्पीकिंग आपण पृथ्वीवर जन्म घेतलेला आहे. पृथ्वीशिवाय अनेक 14 भुवन आहेत, 7 वरती 7 खाली वगैरे, आपण त्याच्यात जास्त जायला नको. पण मृत्यू लोकामध्ये या पृथ्वीवर जन्म घेण्याची काय काय कारणं आहेत. तर अस्मिता, अविद्या, राग, द्वेष, अभिनिवेश, अशा प्रकारची हे सांगितले आहे. अस्मिता म्हणजे एक स्वतःचा आकार. अहंकार आणि अस्मितेमध्ये फरक आहे. सो स्वतःचा आकार किंवा स्वतःच्या मॅक्सिमम डूज अँड डोंट्स किंवा मॅक्सिमम लिमिट्स. अविद्या, लॅक ऑफ नॉलेज. राग, एखादी गोष्ट आपल्याला आवडत असते. रम धातूंपासून राग शब्दाची उत्पत्ती आहे, तद्धित प्रत्यय आहे. त्यामुळे रमरंस्यते, त्यामुळे मी ज्याच्यामध्ये रममाण होतो किंवा मला जी गोष्ट आवडते आहे, कुठली ना कुठली गोष्ट माणसाला आवडत असते. दॅट इज वन ऑफ द रिझन ऑफ हॅव्हिंग बर्थ ऑन दिस अर्थ ऑल्सो. आणि त्याच्यानंतर द्वेष, रागाच्या अपोजिट भावना आहे द्वेष. त्यामुळे मी काही गोष्टी मी रिपेल करते किंवा काही लोकांना मी रिपेल करते, काही माणसांना रिपेल करते, काही वस्तूंना मी रिपेल करते. तर काही लोक मला आवडतात, काही लोक मला पटतात. तर एक असतो राग आणि दुसरा असतो द्वेष, त्याच्या अपोजिट भावना आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा मनुष्य जन्म घेतो. आणि अभिनिवेश, थोडंसं आपण डिटेलमध्ये बोलू त्या विषयावर. अभिनिवेश हा थोडक्यात सांगायचं झालं तर एक प्रकारचा रॉंग परसेप्शन आहेत किंवा एक स्वतःविषयी आणि दुसऱ्यांविषयी सुद्धा. सो हे क्लेशास सांगितलेले आहेत आणि ह्या क्लेशांमुळे मनुष्य पृथ्वीवर जन्म घेत असतो, हे वारंवार.
म्हणजे ह्या आपल्या आपण मागच्या याच्यात बघितलं की हा काही एक जन्माचं सायकल नाही आहे, की आता हे 60-70-80 वर्षाचं हे आयुष्य ह्याच्यामध्ये सगळं संपत नाही. आपण आधी पण होतो आणि पुढे पण असणार आहोत. सो आणि हे क्लेश सांगितलेले आहेत आणि ह्या क्लेशांसाठी सोल्युशन पण सांगितलेलं आहे पुढे, की त्याच्यासाठी क्रियायोग सांगितलेला आहे, ध्यान सांगितलेलं आहे आणि या सगळ्या आणि प्रतिप्रसव असं म्हणतात. तर प्रतिप्रसव हा खूप मोठा कन्सेप्ट आहे, की या सगळ्या म्हणजे आज जसे आपण जन्माला आलो, या पृथ्वीवर जन्माला आलो आणि आजपर्यंत इथे येऊन पोहोचलेले आहोत. इथून बॅक जर्नी सुरू करायचं आहे आपल्या मूळ अवस्थेमध्ये. त्याला प्रतिप्रसव असं म्हणतात. प्रसव हा सामान्य शब्द आहे, राईट? गायनेकोलॉजी आणि ऑब्स्टेटिक्समध्ये, की प्रसव म्हणजे प्रकर्षेण स्रवती इति प्रसव. श्रुस्रवती इथे धातू आहे. प्रकर्षण म्हणजे जो मूलतः एका दिशेने आपण चालू होत राहतो, काही गोष्टी ठरवून आणि त्याचा प्रतिप्रसव, प्रति म्हणजे विरुद्ध प्रकारचं, विरुद्ध दिशेने पुन्हा चालू होणे, मूळ आपल्या स्वरूपामध्ये जाऊन एस्टॅब्लिश होणे, याला प्रतिप्रसव असं म्हटलं आहे. तर त्याच्या काही टेक्निक्स साधनापादामध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर ऍटिट्यूड टुवर्ड्स द पेन सांगितलेले आहेत. म्हणजे कसं की हेय, हेय हेतू. हेय म्हणजे तुम्ही जेव्हा दुःख आपल्याला होतं, त्या दुःखाकडे आपण कसे पाहतो किंवा आपला ऍटिट्यूड काय आहे त्या दुःखाकडे बघण्याचा, त्याविषयी पतंजलीने साधना पदामध्ये वर्णन केले आहे. हेय, हेयभूती, हान, हानोपाय वगैरे असे त्याचे मग पुढे उपाय पण सांगितलेले आहेत, की आपण जेव्हा चांगली गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते तेव्हा तर आपण आनंदी असतोच, पण जेव्हा दुःखद गोष्ट घडत असते तेव्हा सुद्धा आपण आनंदी असायला पाहिजे. तो याविषयी पतंजली बोलतो आहे. थर्ड थिंग, तिसऱ्या चॅप्टरमध्ये जस्ट टेक्निकल बरेच इश्यूज येत आहेत. हा, देन सेकंड चॅप्टरमध्ये बहिरंग योगाविषयी सुद्धा वर्णन केलेलं आहे. यमाज, नियमाज, आसना, प्राणायाम, प्रत्याहार असे 5 बहिरंग योगामध्ये येतात. त्याविषयी सेकंड चॅप्टरमध्येच वर्णन केलेलं आहे, की यम जे आहेत, यम म्हणजे काही व्रत किंवा एक ग्रेट वोज म्हटले जातात, महाव्रताज म्हटलं जातं, की ज्या निगेटिव्ह थॉट्स किंवा जे हार्मफुल थॉट्स आपल्या डोक्यात येत असतात त्यांना कसं कंट्रोल करायचं. दीज आर ऑल यमाज. पतंजली डू नॉट टॉक अबाउट बहिरंग योगा, अंतरंग योगा टू मच. त्याच्यामध्ये फक्त एक सूत्र आलेली आहेत. नियमास विषयी तो बोलतो आहे, जे रिप्लेसिंग द निगेटिव्ह थॉट्स विथ द पॉझिटिव्ह थॉट्स, की मला माझ्या डोक्यातला निगेटिव्ह विचार काढता येणार नाहीये, तर तो कसा काढायचा किंवा तो काढता येत नाही. थॉट्स कॅनॉट बी रिमूव्ड, इट कॅन बी रिप्लेस्ड. ओके, त्यामुळे पॉझिटिव्ह थॉट्सने मी ती कसा रिप्लेस करते. तर दिस इज अबाउट द ऑल नियमाज. आसनास, कंट्रोलिंग द बॉडी लिमिटेशन्स. आता ह्याविषयी मी जास्त बोलत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. योगा इज ऑल अबाउट ऑल दिस थिंग्स, म्हणजे सगळ्यांनाच माहीत झालेलं आहे. प्राणायामास, स्ट्रेचिंग युअर ब्रीदिंग लिमिट्स. त्याच्यानंतर प्रत्याहारच, कंट्रोलिंग युअर सेन्सेस. ओके, जे काही इंद्रियज आहेत त्यांच्यावर कंट्रोल कसा ठेवायचा किंवा त्यांना लिमिटेशन्स मध्ये कसं ठेवायचं, दॅट्स अबाउट द प्रत्याहार. विभूतीपाद थर्ड चॅप्टर मध्ये ही टॉक्स अबाउट द अंतरंग योगा, धारणा, ध्यान अँड समाधी. ओके, धारणा म्हणजे कंट्रोलिंग अँड फोकसिंग ऑन वन थॉट. त्याच्यानंतर ध्यानामध्ये कल्चरिंग अँड कल्टिवेटिंग दॅट थॉट, कुठलाही थॉट. आपण हे सगळं इन डिटेलमध्ये घेणार आहोत पुढे. थर्ड आहे समाधी, मर्जिंग ऑफ थॉट्स इन वननेस विथ दॅट थॉट. माझ्या सगळ्या इंद्रियाज आणि हे मी कलेक्ट करून एका त्या थॉटमध्ये किंवा त्या वस्तूवर केंद्रित करते आहे आणि त्याच्यामध्ये मर्ज करते आहे. त्याच्यानंतर थर्ड ह्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ संयमास त्यांनी सांगितलेलं आहे, की त्रयम एकत्र संयमा, धारणा, ध्यान, समाधी. हे जेव्हा आता आपल्यासाठी जेव्हा फर्स्ट म्हणजे इनिशियल्स, बिगिनर्स असतात, त्यांना धारणामधून ध्यानमध्ये एंटर करायला वेळ लागतो, ध्यानमधून समाधीत एंटर करायला वेळ लागतो. पण काही लोकांच्या बाबतीत हे अगदी सहज घडून येतं. जसं बरेच रामकृष्ण परमहंस किंवा योगानंद वगैरे आहेत, असे बरेच मोठे मोठे योगी पुरुष होऊन गेले आहेत, की ते एकदम पटकन या गोष्टी एंटर करू शकतात या तिन्ही गोष्टींमध्ये. त्याला संयम असं म्हटलं जातं. ओके, सो आणि संयम हा अशी गोष्ट आहे जी कम्प्लीट असते. काही वेळा आपण धारणा करतो पण ध्यानमध्ये एंटर करायला त्रास होतो, ध्यान पण आपल्याकडून होतं पण समाधी अवस्था प्राप्त करायला वेळ लागतो. सो अशा प्रकारे ते होत नाही, ते पटकन इझिली साध्य असतं. ऑफकोर्स प्रॅक्टिसनी त्यांनी ते साध्यता त्यांना सिद्ध केलेलं आहे स्वतःसाठी. सो इट्स अ कम्प्लीट कॉन्स्टंट अँड ऑफन डिझोल्युशन. म्हणजे ते पटकन ह्याच्यात जाऊ शकतात त्या अवस्थेमध्ये. त्याला संयम असं म्हटलेलं आहे. आणि मग अशा प्रकारचा जेव्हा संयम क्रिएट होतो त्यावेळेला त्यातून मिळणाऱ्या ज्या विभूतीज किंवा सिद्धीज आहेत किंवा सुपरनॅचरल पॉवर्स आहेत, असंख्य प्रकारच्या सिद्धीज आहेत, त्याविषयी सुद्धा पतंजलींनी 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केले आहे.
चौथं आहे ते कैवल्यपाद. इट टॉक्स अबाउट द बेसिस. आता ह्याचा फाउंडेशन विषयी तो बोलतो आहे. इट प्रेझेंट्स आर्ग्युमेंट टू बुद्धिस्ट डॉक्ट्राईन. बुद्धिझमनी सफरिंग्स आणि त्याचे कॉझेस, त्याचं सोल्युशन आणि त्याचा मार्ग, या 4 विषयांविषयी तो बुद्धिझम मध्ये सांगितलेलं आहे. आणि बुद्धिझम इज वन काइंड ऑफ अ नास्तिक दर्शन. चार्वाक, बुद्धिझम आणि जैनिझम हे नास्तिक दर्शन आहेत. आपण षट दर्शन बघितली होती, ती आस्तिक दर्शन आहेत. दे डोंट बिलीव्ह और दे डो नॉट टॉक अबाउट अँड डिस्कस अबाउट द आत्मा. आत्मा हा कन्सेप्ट त्यांनी तेवढा एक्सप्लोर केलेला नाही आहे जैनिझम बुद्धिझम मध्ये. दे टॉक्स अबाउट द आत्ता जे माझं आयुष्य आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या माझे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्याविषयी ते बोलत आहेत. सो फॉर देम निर्वाण इज अ काइंड ऑफ अ रिलीफ फ्रॉम पेन अँड नॉट द मोक्ष. तो या एकाच गेम मध्ये किंवा हा जो एकच जन्म आहे त्यातल्या पेन विश्व पासून सुटका इज अ कॉल्ड एज अ निर्वाण. ओके, निर्वाण म्हणजे निराकरण ऑफ युअर पेन or निराकरण ऑफ युअर बर्थ. ओके, पण मोक्ष किंवा कैवल्य इज समथिंग गेटिंग फ्रीडम फ्रॉम दिस सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. म्हणजे माझ्या अनेक ज्या 15-16 किंवा पुढे होणाऱ्या ज्या 15-16 जन्मांच्या सायकलमधून मी कसा बाहेर पडेन, तर त्याच्याविषयी ही प्रेझेंटचा आर्ग्युमेंट्स टू द बुद्धिस्ट डॉक्ट्राईन. सेकंड थिंग आहे कैवल्याची अवस्था सांगितलेली आहे की कंप्लीट चित्तवृत्ती निरोध म्हणजे काय, तर ती स्टेट असते कैवल्य अवस्था. ओके, जिथे कुठल्याही प्रकारचे म्हणजे अगदी लीस्ट किंवा मॉडिफिकेशन्स किंवा वृत्तीज तिथे असतात. ओके, सो he achieves the kaivalya. We often achieve the kaivalya, but we are unable to maintain it. ओके, तर ते कायमस्वरूपी कसं मेंटेन ठेवायचं, तर त्याविषयी त्या स्टेटविषयी ते पतंजली बोलते आहे. आता मोक्ष ह्याच्यावर मी बोलेन, आता वेळ नाही आहे. त्याच्यानंतर त्याने ही धर्ममेघ समाधी. ते धर्ममेघ समाधी म्हणजे कंटिन्युअसली बिईंग इन द स्टेट ऑफ कैवल्य. बऱ्याच वेळा तुम्ही अशी अनेक योगांविषयी ऐकलं असेल की की ते ह्या जगात कमी आणि त्या जगातच जास्त असतात. ओके, सो दे हॅव ऑलरेडी अडॉप्टेड द धर्ममेघ समाधी. त्याच्यानंतर आपण थोडंसं, मला हे कम्प्लीट करायचंय, मी थोडंसं फक्त डिफरन्स बिटवीन द पतंजली योगसूत्र आणि योगशास्त्राची मूळ पतंजली योगसूत्र आणि हठयोग प्रतिपिका ही 2 महत्वाची पुस्तकं आहेत. तर त्याविषयी मी थोडंसं इथे बोलू इच्छिते की पतंजली योगसूत्र इज अबाउट अ कमांड. इट टॉक्स अबाउट अ मेंटल प्रॅक्टिसेस. ओके, इट्स अ समथिंग कॉल्ड एज अ हायर एज्युकेशन. वेरएज हठयोग प्रतिपिका हे जे टेक्स्ट आहे, इट टॉक्स अबाउट द प्रायमरी एज्युकेशन ऑफ द, इट टॉक्स मोर अबाउट द बॉडी. ओके, बॉडीली प्रॅक्टिसेस ज्या आहेत, ज्या बहिरंग योगाच्या प्रॅक्टिसेस आहेत, त्याविषयी हठयोग प्रतिपिका जास्त बोलते. वेरएज पतंजली फोकस ऑन द मोर ऑन द अंतरंग योगा. समाधीपाद पासून सुरुवात आहे अंतरंग योगाची, क्षमता पतंजली योगसूत्राची. पतंजली योगसूत्रामध्ये आसना प्राणायामविषयी खूप छोटे म्हणजे खूपच कमी कंटेंट आहे. वेरएज हठयोग प्रतिपिका टॉक्स मोर अबाउट द एक्सप्लेनेशन ऑफ आसनाज अँड प्राणायामाज, बंधाज, मुद्राज, षटक्रियाज, हे सगळं हठयोग प्रतिपिकेमध्ये डिटेलमध्ये डिस्क्राईब केलेलं आहे. वेरएज पतंजलीमध्ये फारसा ह्याचा उल्लेख आपल्याला सापडत नाही, बिकॉज ही इज मोर फोकस ऑन द इंटरनल प्रॅक्टिसेस. विभूतीज पतंजली योगसूत्रामध्ये सांगितले आहेत, ज्या हठयोग प्रतिपिकेमध्ये सांगितलेल्या नाही आहेत. सगळ्यात मोठा हे काय आहे की इट इज ऍप्लिकेबल मोर ऑन ऍडव्हान्स योगा प्रॅक्टिसेस. म्हणजे यू शुड स्टार्ट विथ हठयोग प्रतिपिका अँड देन यू शुड स्टडी द पतंजली योगसूत्र. असं केलं तर जास्त सोपं पडतं. अगेन पतंजली योगसूत्र मोर डील्स विथ द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम अँड सेंट्रल नर्वस सिस्टीम. जे डॉक्टर्स किंवा मेडिकल प्रोफेशनच्या लोकांना समजू शकते या गोष्टी, की त्यांचा फोकस हा सीव्हीएस आणि सीएनएस सिस्टीमवर जास्त आहे. वेर एज हठयोग प्रतिपिका इज मोर कन्सर्न अबाउट द मस्क्युलर स्केलेटल सिस्टीम. ओके, सो आपण थोडक्यात या गोष्टींचा पतंजली योगसूत्रामध्ये काय काय आपण शिकणार आहोत या गोष्टी आपण थोडक्यात उहापोह केलेला आहे. मी स्टॉप करते आणि नंतर आपण डिस्कस करू शकतो. Here we are ending with the introduction of the Patanjali Yoga Sutra. Thank you. खूपच जास्त प्रॉब्लेम्स आहेत.